गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने बालघर प्रकल्पातील वंचित, अनाथ आणि निराधार मुलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात आले. तर मुलांना खेळण्यासाठी झोक्यांची व्यवस्था करण्यात आली. उन्हाळी सुट्टीत मुलांना खेळता बागडता यावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेराय म्हणाल्या. यावेळी प्रकल्प प्रमुख गीतांजली माळवदे, ग्रुप लीडर अर्चना खंडेलवाल, रितू वधवा, तृप्ती कोठारी, स्मिता देशमुख, वंदना गोसावी, दीपाली देऊतकर, भारती यादव, आरती कुलकर्णी, डॉक्टर निशा पाटील आदींसह महिला सदस्या उपस्थित होत्या. मुलांनी यावेळी सेवाप्रीतने उपलब्ध करून दिलेल्या भेळपुरी, रगडा पॅटीस, कुल्फी, मिठाई आदी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. बालघर प्रकल्पाचे संस्थापक युवराज गुंड यांनी सामाजिक संवेदना जागरूक ठेवून सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिलांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. तर वंचित मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांचे नेहमी सहकार्य मिळत असल्याबद्दल आभार व्यक्त केले. खाली सगळ्यांनी काळ्या वाजवा. इकडनं या तुम्ही. हाँ ऋतु सर तुम्ही पण या. तुझ्या हाताने कर. ओके. हे दोघं छोट्याने बसायचं. ये रे चल. एक तू एक इथं बस. तू एक बस. हा एक छोटी पिल्लू एक तू दीदीला बसूया. काय नाव आहे तुझं? दौलत. तुझा बेटा कुठेल का गीता? कुठला शक्तिमान. क्रैक करके लाए हो तुम लोग. नहीं तसं नहीं. क्या हो गया? ये कट करना पड़ेगा. नहीं तो पता नहीं था. हो इथे लाव.
लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.